बातमी समोर येते। एका हॉटेलमध्ये भांडण झाल्याची बातमी समोर येते। खरं तर भांडण नाही, तर या ठिकाणी तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याची ही घटना घडली आहे। या हॉटेलमध्ये 2 गुंडांनी बारमध्ये राडा घातल्याची घटना घडली आहे। या गुन्हेगारांनी तलवार उपसून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर येतोय। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत 14,000 रुपयांचं बिल देण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी आणि या गुंडांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती। खरं तर छत्रपती संभाजीनगर येथील काबरू हाऊस हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। काही गुंड या ठिकाणी दारू प्यायला गेले होते आणि त्यानंतर दारू पिऊन झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर जेव्हा बिल समोर आलं तेव्हा बिल आल्यानंतर त्यांनी बिल द्यायला नकार दिला आणि त्यानंतर यांच्यामध्ये हा वाद झाला आणि याच वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। दरम्यान या गुन्हेगारांनी तलवार काढून बारमध्ये फिरवत आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर असलेल्या संपूर्ण या हॉटेलमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। ग्राहकांना धमकावून मॅनेजरला देखील माफी मागण्यास लावली। या प्रकरणात आता सातारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे आणि यावर आता कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे। अशा प्रकारच्या वर्तनावर पोलिसांनी कठोरातली कठोर शिक्षा देण्याचं आवाहन देखील केलेलं आहे आणि असं सांगितलं देखील आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले। हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळते। अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस अशा प्रकारच्या गुंडांवर कठोर कारवाई करतील असं देखील म्हटलं जातं।